नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर नाश्त्याला रोज रोज काय बनवावं हा एक मोठा प्रश्न असतो सगळ्याच बायकांना. तर काहीतरी वेगळं अधूनमधून केलं की मुलांनाही आवडतं, घरातल्यांनाही आवडतं. तर म्हटलं चला आज आपण मस्त असा रगडा बनवूया. तर रगडा भेळ किंवा रगडा समोसा किंवा रगडा पॅटीस असं आपण करू शकतो. तर मी तुम्हाला रगड्याची रेसिपी दाखवते. तर इथे मी मापाच्या कपाने 1 कप भरून असे हे पिवळसर वाटाणे येतात बघा, सफेद वाटाणे म्हणतात किंवा पिवळे वाटाणे, ते मार्केटला मिळतात. ते मी 1 कप घेतले, स्वच्छ धुतले 1-2 वेळा आणि आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे. तर मी रात्रीच ठेवत आहे. 8-9 तासात हे छान भिजतात बघा. सकाळी छान भिजलेले आहे. याचं पाणी निथळून घेऊया आणि कुकरमध्ये टाकून घेऊया. एक बटाट्याची साल काढून मी ते तुकडे करून घेतले आणि पाणी टाकून घेतलं 1-1.5 तांब्या, म्हणजे वाटाणे बुडतील इतपत पाणी टाकायचं आणि थोडं वर टाकायचं. 1-2 चिमूट असं बेकिंग सोडा टाकायचा आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आणि हे मिक्स करून कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायचं आहे. इथे मी 4 शिट्ट्या केल्या. कुकर थंड झाला आणि बघा आपले हे वाटाणे मस्त शिजलेले आहे, छान झालेले आहे बघा. आपण पळीनेच असं एकदा हे घोटून घ्यायचं. हे बटाटे असे थोडे मॅश करून घ्यायचे, म्हणजे रगड्याला छान असा दाटसरपणा येतो. तर हे हलक्या हाताने आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं. छान हे मग घोटलं जातं. खूप जास्त असं बारीक करायचं नाही आहे. त्यानंतर गॅसवर आपण कढई ठेवूया. 2 ते 3 पळी तेल टाकायचं. तेल चांगलं तापू द्यायचं. अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली कडकडली की अर्धा चमचा जिरं टाकायचं. 2 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या त्या टाकल्या मी आणि 2 मोठे कांदे अगदी बारीक चॉप करून घेतले आणि कांदे टाकून घेतले. आता कांदा आपल्याला हलका गुलाबी रंगावर परतायचा आहे. कांदा छान परतला गेला की त्यामध्ये आपल्याला 10-12 कढीपत्त्याची पाने टाकायची आहे. तर इथे मी हलकाच गुलाबी रंग परतून घेतला आणि लगेच कढीपत्ता टाकला आणि कंटिन्यू परतत राहायचं. तेल तुम्हाला जास्त हवं असेल तर रंगवाली रगडा हवा असेल तर तेल जास्त वापरू शकतात. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आणि मस्त तेही परतून घ्यायचं आहे. तर कंटिन्यू खालीवर करत हे परतत जायचं आहे आपल्याला, म्हणजे छान परतल्या जातं, कच्चं राहायला नको. आता इथे हलकंसं तेल सुटत आहे. आता आपण ह्यामध्ये पाव चमचा हिंग टाकू. तोही मिक्स करून घेऊया आणि 1 मिनटं परतून घ्यायचं. त्यानंतर 2 लाल टोमॅटो मी मस्त बारीक चॉप करून घेतले आणि तेही टाकून घेतले बघा. मस्त असं मिक्स करून हे आपल्याला टोमॅटो शिजेपर्यंत परतून घ्यायचं आहे 1-2 मिनटं. आता इथे छान टोमॅटो शिजलेला आहे. आपण यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची, 1.5 ते 2 चमचा लाल मिरची पावडर किंवा आपल्या आवडीप्रमाणे तिखट कितपत खाता तसं, आणि रंगासाठी तुम्ही काश्मीरी मिरची वापरू शकतात. 2 चमचे धना पावडर टाकत आहे आणि इथे मी अगदी पाव चमचा थोडासा काळा मसाला टाकत आहे आणि बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सगळं हे मस्त आता परतून घ्यायचं आहे. मसाला छान 2 मिनटं परतला की छान तेल सुटतं आणि रंगही छान येतो बघा. इथे तुम्हाला अजून छान असा लालसर रंग हवा असेल तर काश्मीरी लाल मिरची पावडर नक्की टाका. तर हे मी मसाला परतून घेतलेला आहे बघा. मस्तच खूप छान असा सुवास येत आहे घरामध्ये. आणि आता हा मसाला परतला की आपण जे वाटाणे घोटून ठेवलेले आहे, मस्त शिजलेले आहे आपले, ते टाकून घ्यायचे बघा. कुकरमध्ये मी थोडं अर्धा ग्लास पाणी टाकून ते पाणी टाकून घेते, म्हणजे छान अजून हे शिजणार ना 1-8-10 मिनटं तरी, मग त्यामुळे थोडं पाणी टाकायचं. खूप पातळ करायचं नाही रगडा आणि खूप घट्टही करायचं नाही. तर इथे मी पाणी टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आपण शिजताना टाकलेलं होतं, मसाला वाढलेला आहे त्यामुळे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे. आणि मस्त आता हे लो फ्लेमवर आपण 8-10 मिनटं 12 मिनटंपर्यंत छान हे शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी आता लो फ्लेमवर शिजवून घेते छान. गरमागरम आपला हा रगडा असा तयार होतो बघा. मस्त वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची. तुम्हाला तरी हवी असेल तर दुसऱ्या साईडला आपण तडका कढईमध्ये तेल घ्यायचं, थोडंसं जिरं आणि किंवा लाल मिरची अख्खी आणि काश्मीरी मिरची पावडर असं टाकायचं आणि थोडंसं पाणी, तर अशी ही तरी पण तयार होते. तर असा आपला रगडा तयार झालेला आहे. तुम्ही रगडासोबत पॅटीस करून खाऊ शकतात. रगडा पॅटीस किंवा कचोरी समोसा चुरून त्यावर रगडा टाकला तरी चालेल, किंवा रगडा टाकायचा त्यावर मुरमुरे म्हणा, चिवडा म्हणा, फरसाण म्हणा
असं टाकायचं. बारीक कापलेली कोथिंबीर, कांदा, इमली चटणी, ग्रीन चटणी असं सगळं टाकून छान सर्व करायचं. तर इथे आपण आज रगडा भेळ केलेली आहे. झटपट झालेला आहे आपला रगडा. तर रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.